रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। याची पाळीमुळे आम्ही खणून काढणार आहोत। जिल्ह्यातून या तस्करांना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा जाहीर इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा दिलाय। दरम्यान स्थानिक पोलीस जर तक्रार करून देखील कारवाई करत नसेल तर थेट मला सांगा, मुख्यमंत्र्यांना सांगून बाहेरच्या पोलिसांना कारवाई करायला लावू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, पंजाब सारख्या राज्यात अंमली पदार्थांचं मोठं संकट आहे। आगामी काळात तरुणांना व्यसनाधीन करणं, सायबर युद्ध अशा प्रकारात युद्ध होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ तस्करांना कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीने काम केल्याने सांगली जिल्ह्यात हे संकट रोखण्यात यश आले। ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा प्रबोधन स्पर्धा एक महत्त्वाचा भाग आहे, असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या स्पर्धा 6 प्रकारात घेण्यात आल्या। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जनजागृती झाली, असे स्पष्ट करून त्यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी आणि विजेत्यांचं अभिनंदन केलं। यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि या कार्यक्रमात गौरवण्यात आलेल्या पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी एक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 25,000 रुपयांची मदत करणार असल्याचं घोषित केलं। तसेच स्पर्धेतील विजेत्या कलाकृतींची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, जाहिरात फलक, सिनेमागृह या माध्यमातून प्रसिद्धी करून व्यापक जनजागृती करण्याचं सूचित केले। शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा, अशी मागणी होत असतानाही आता जिल्ह्यात जमीन मोजणीचं कामालाही गती येणार आहे। 2 दिवसांपूर्वी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर एक बैठक झाली होती, तर जमीन मोजणीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या। त्याचवेळी जिल्ह्यात पुन्हा एकदा सरकार विरोधात बाधित शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समिती असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती। दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन सुरू असतानाच उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले। यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, तसेच शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली। यावेळी काही शेतकऱ्यांनी आवाज चढवल्याने चंद्रकांत पाटलांना ते रुचलं नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं। यावरून चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, मी देखील चळवळीतून पुढे आलो असून माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचं नाही, तसेच या महामार्गाला केवळ 5 शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मागे करण्याचा प्रयत्न केला। यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। याच वेळी पोलिसांनी आंदोलकांना गेटवर अडवून धरलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे परिसर दणाणून गेला। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यासाठी सांगली जिल्ह्याचंही योगदान राहील, यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली आहे। महाराष्ट्र दिनाच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते। पोलीस परेड ग्राउंड विश्रामबाग येथे आयोजित या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, आयुक्त सत्यम गांधी, पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली. चालू आर्थिक वर्षात 545 कोटी रुपयांची तरतूद केली असं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महसूल विभागाकडून तहसील स्तरावर 7-12 पुस्तके, फेरफार पुस्तके आणि हक्क नोंद संचिका या संकलनाची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये 5435 7-12ची पुस्तके, 2268 फेरफार पुस्तके व 3,22,785 हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा करण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचं सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून सांगली व मिरजच्या शासकीय रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री आणि सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागासाठी लॅप्रोस्कोपी मशीन सुरू केली आहे. शासकीय रुग्णालयात 4,000हून अधिक प्रसूती व 1,500हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली आहे. राष्ट्रगीत आणि राज्यगीत वादन करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण केलं. परेड संचलनात पोलीस बँड, श्वान, निर्भया, BDDS, अग्निशमन, दंगल नियंत्रण पथक आदी पथकांचा समावेश होता. या कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विट्याची सुकन्या कृष्णा मिथुन सगरे हिला महाराष्ट्र अंडर-15 गर्ल्सचा बेस्ट बॅट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलाय. पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बजाज आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून कृष्णाला गौरवण्यात आले. कृष्णा सगरे हिच्या या दमदार कामगिरीमुळे सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेलाय. कृष्णा मिथुन सगरे हिने अल्पावधीतच क्रिकेट क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या 15 वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत सलग 2 सामन्यात सलग 2 शतके मारून तिने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हिच्यानंतर जिल्ह्यातील ज्या महिला क्रिकेटर लौकिक प्राप्त करत आहेत त्यामध्ये कृष्णा सगरेच्या कामगिरीने राज्यातील क्रिकेट विश्वाच्या भुवया उंचावल्यात. कृष्णाच्या या दमदार कामगिरीबद्दल जिल्हाभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. डावखुरी फलंदाज व डावखुरी फिरकी गोलंदाज अशी अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या कृष्णाने नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या 15 वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. अलीकडच्या काही वर्षात एक प्रतिभासंपन्न आणि विशेष शैली असणारी खेळाडू म्हणून ती पुढे येते. सांगली क्रिकेट असोसिएशनने कृष्णा सगरे हिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सांगली क्रिकेट असोसिएशनचे आणि तिचे कोच सागर पेंडुरकर आणि विजय वावरे, फिटनेस कोच अथर्व देवानवर यांचे कृष्णाच्या या यशामागे खूप मोठं योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना आणि त्याची चौफेर प्रगती ही काँग्रेस पक्षामुळे झाली आणि महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि जागतिक स्तरावर कामगार लढ्यात शहीद सर्वांना अभिवादन करून या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि मराठी माणूस आणि मराठी भाषा यांना एकत्र आणून राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडू असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. काँग्रेस भवन समोर त्यांच्या हस्ते महाराष्ट्र आणि कामगार दिनी ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचं गायन करण्यात आलंय. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महानगरपालिका सफाई कर्मचारी गौराबाई दुंडाप्पा मनचंद यांचा बक्षीस आणि शाल देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक ND बिरनाळे, काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते पाटील आणि अरुण पळसुळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवयवदान हा वैद्यकीय उपचार नाही तर तो मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श आहे.
अवयवदानासाठी जनजागृती करू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्ह्यातील अवयवदात्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शर्दिनी काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंग कदम आणि शोभा कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारंगकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचे उपअधिष्ठाता डॉक्टर अहंकारी, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता अजून जिवंतच नाही तर ती संजीवन आहे. मानवतेमध्ये सुद्धा परमेश्वर आहे. अवयवदान केलेल्या कुटुंबियांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी केव्हाही कार्यालयात भेटावं असं आवाहन करत त्यांनी यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दुःखातही धीर देऊन अवयवदानाचा निश्चय करून एखाद्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न केलेल्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचं कौतुक केलंय. डॉक्टर विक्रमसिंग कदम म्हणाले, संकट व दुःखाच्या काळात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं असून एक चांगला पायंडा जिल्ह्यात पडला असल्याचं ते म्हणाले. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कन्या आणि विधिमंडळ सदस्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या भगिनी भारती महेंद्र लाड यांचे अल्पशा आजारानं निधन झाले. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कुंडलमधील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन भारतीताईंना श्रद्धांजली वाहिली. तसेच कदम आणि लाड कुटुंबियांचं सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून भारतीताई यांची तब्येत खूपच बिघडलेली होती. सुरुवातीला सांगलीतील भारती हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचा उपचार करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती खूपच बिघडल्याने त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीताई यांच्या निधनाने कदम आणि लाड कुटुंबियांवर तसेच कुंडल गावावर शोककळा पसरली आहे. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली दौऱ्यावर आले असता कुंडल येथे महेंद्र लाड यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार विश्वजित कदम तसेच कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. ऐतिहासिक नगरी असताना सुद्धा मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला नाही हे मान्य करावं लागेल. मात्र मिरज सुधार समितीसारख्या सामाजिक संघटना अग्रेसर होऊन काम करत असल्याने विकासाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होते. मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ हे जनता आणि प्रशासनामधील दुवा ठरेल असा विश्वास गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मिरज सुधार समितीने मिरज शहरासह तालुक्यातील नागरी प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच नागरिकांना विविध शासकीय माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू केलंय. त्याचं उद्घाटन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते IMA अध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, महापालिका माजी कर अधीक्षक नितीन शिंदे, ॲडव्होकेट इर्शाद पालेकर आदी जण उपस्थित होते. यावेळी मिरज सुधार समितीचे संस्थापक ॲडव्होकेट AA काझी यांनी संकेतस्थळामध्ये नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या प्रसंगी डॉक्टर प्रताप भोसले, प्राध्यापक ND बिरनाळे, ॲडव्होकेट बसवराज बेळंकी, राकेश कोळेकर यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावचे बापूराव हौसाबाई पांडुरंग इंगवले यांचा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार सन 2024 ते 25 ने गौरव करण्यात आलाय. सांगलीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर आतापर्यंत आपण केलेल्या सेवेचं हे आपल्याला फळ असल्याचं म्हणत इंगवले यांनी या पुरस्कारासाठी आपल्या नावाची निवड केल्याबद्दल राज्य सरकारचा आभार मानले.